Good morning. Today we will discuss about the thermoplastic materials, their type, commonly used thermoplastic materials. See, basically these four commonly used thermoplastic materials we have to discuss today. In previous lecture already we have covered what is mean by thermoplastic, what is mean by thermosetting plastic, what is mean by elastomer. All these points we have discussed. Today we will discuss these 4 points. आज आपण या थर्मोप्लास्टिक मटेरियल जे आहेत हे 4 थर्मोप्लास्टिक मटेरियल तर यांच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे की हे नाव जे दिले गेले त्याचे प्रॉपर्टीज काय, त्याचे ऍप्लिकेशन्स काय, प्रत्येकाचे म्हणजे ॲक्रिलोनायट्राइल, ब्युटाडाइन, स्टिरीन, acrylics, nylons, vinyls, all these 4 are the thermoplastic, and our target is to discuss about the properties and application of it. So let's start. First of all, as I told you, thermoplastic material. Which are the thermoplastic material? These 4: acrylonitrile, butadiene, styrene, then acrylics, then nylons, and vinyls. These are the 4 commonly used thermoplastic materials. Now in the acrylonitrile, butadiene, styrene, this acrylonitrile, butadiene, styrene is also called as a ABS. ABS आपण याला म्हणतो. आता याच्यामध्ये काय आहे पहा, याचे काही प्रॉपर्टीज आपल्याला डिस्कस करायचे की विच प्रॉपर्टीज आर प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर ABS, दॅट इज acrylonitrile, butadiene, styrene. तर पहिली प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे ABS, plastic material are composed of acrylonitrile, then butadiene and then styrene. हे 3 जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, ह्या 3 वेगवेगळ्या एलिमेंट पासून हा तयार झालेला आहे, बनलेला आहे. म्हणजे ॲक्रिलोनायट्राइल एक आहे, दुसरा आहे तो म्हणजे ब्युटाडाइन आहे, आणि तिसरा म्हणजे स्टिरीन आहे. पहा ABS कसा बनला? इट इज अ कोपॉलिमर ऑफ, कोपॉलिमर म्हणजे तिघांचा आहे. कोणाकोणाचा आहे? ॲक्रिलोनायट्राइल, देन सेकंड वन ब्युटाडाइन अँड थर्ड वन स्टिरीन. ह्या तिघांना जेव्हा एकत्र केलं जातं तेव्हा ॲक्रिलोनायट्राइल, ब्युटाडाइन, स्टिरीन ABS हे थर्मोप्लास्टिक तयार होतं. देन नेक्स्ट, some of the butadiene polymers are globules in HIPS, but the remainder copolymerizes with acrylonitrile and styrene. म्हणजे याचा अर्थ असा आहे की काही ब्युटाडाइन जे आहेत हे HIPS मध्ये काय होतात? ग्लोब्युल्स होतात किंवा मिक्सअप होतात असं आपण म्हणू, आणि राहिलेले जे पॉलिमर कोपॉलिमर आहेत ते कोणासोबत? ॲक्रिलोनायट्राइल आणि स्टिरीन सोबत ते मिक्सअप होतात. कशासाठी? टू produce a material of outstanding resistance to fracture by impact and combine with high tensile strength and abrasion resistance. म्हणजे अर्थ असा घ्यायचा आहे की ॲक्रिलोनायट्राइल, ब्युटाडाइन, स्टिरीन हे बाकीच्या आणखीन काही एलिमेंट सोबत, मटेरियल सोबत कंबाईन होतो आणि त्यापासून काय होतं? हा तयार होतो. पण हे तयार का झाला? इन ऑर्डर टू अवॉइड और टू रेजिस्ट, टू प्रोव्हाइड रेजिस्ट टू फ्रॅक्चर बाय इम्पॅक्ट. म्हणजे आदळल्यानंतर तो तुटत असतो, तो तुटू नये याच्यासाठी तो कोपॉलिमरायझेशन करतो किंवा दुसऱ्या मटेरियल सोबत एक पॉलिमर तयार करतो. देन नेक्स्ट वन, लगेज मेड फ्रॉम द ABS रेजिस्ट ऑल बट द मोस्ट सिरियस अटॅक बाय एअरपोर्ट बॅगेज हँडलिंग सिस्टीम. म्हणजे काय? लगेज म्हणजे सामान. जे काही सामान वगैरे आपण कॅरी करतो ना, तर ते कॅरी करण्यासाठी सुटकेस असतात आपल्याकडं, लगेज बॅग असतात. तर त्या लगेज बॅग जनरली आपण कशाच्या बनवतो? ABS मटेरियलच्या बनवतो. का बरं? बिकॉज मोस्ट सिरियस अटॅक बाय द एअरपोर्ट बॅग हँडलिंग सिस्टम इज देअर. म्हणजे आपण बघितलं असेल कधी पिक्चर वगैरे पाहिला असेल, त्यात तुम्ही बघितलं असेल की एअरपोर्टवरती ज्या काही बॅग्स असतात त्या चेकिंग झाल्यानंतर त्या कशा आदळल्या जातात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कन्व्हेअर बेल्टवरती त्या पुढे पास होतात आणि एकदम त्या चेकिंग झाल्यानंतर, स्कॅनिंग झाल्यानंतर खटकन आदळतात. मग ह्या आदळल्यामुळे काय होतं की या बॅगेजेस ज्या आहेत ह्या फुटू शकतात, तुटू शकतात. ते होऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे, त्यांना चांगलं वापरता यावं म्हणून त्याला आपण ABS मटेरियल पासून बनवलंय, ते तुटू नये म्हणून. देन नेक्स्ट वन, ABS इज रेजिस्टन्स टू ऍसिड अँड अल्कलाइन्स. म्हणजे ABS म्हणजे ॲक्रिलोनायट्राइल, ब्युटाडाइन, स्टिरीन याला ऍसिड आणि अल्कलाइन पासून काय होतं? प्रोटेक्शन मिळतं. इट इज रेजिस्टंट टू ऍसिड अँड अल्कलीज as well as to some organic solvent and available in the form of molding powders
फॉर द यूज इन इंजेक्शन मोल्डिंग अँड एक्सट्रुजन्स. म्हणजे सिंपल अर्थ असा घ्या इथं की ॲक्रेलोनायट्राइल ब्युटाडाईन स्टिरीन जे आहेत हे काय करतोय आपण, यांना आपण यांना ज्या ज्या ठिकाणी वापरतो त्या ठिकाणी त्याचा ऍसिड किंवा अल्कलीचा कसलाही परिणाम याच्यावरती होत नाही. तसंच याच्यावरती कुठल्याही हे दोन फक्त पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवा. देन हे झाले त्याचे प्रॉपर्टी. आता पुढचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा तो म्हणजे ऍप्लिकेशन्स, की या ABS ला वापरायचं कुठं किंवा आपण याला कुठं कुठं वापरू शकतो किंवा आपण वापरतो. तर पहिला यूज आहे याचा, ABS आर मोस्टली युज्ड in the automobile industry where the glass fiber reinforced plastic are used for the panel work. म्हणजे याचा अर्थ काय की हा जो ॲक्रेलोनायट्राइल ब्युटाडाईन स्टिरीन जो आहे याचा वापर आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये करतो, ग्लास फायबर रिइन्फोर्सिंग साठी करत असतो आपण. म्हणजे ज्या गाड्या वगैरे 4 व्हीलर वगैरे बनवतो आपण त्या ठिकाणी आपण या ॲक्रेलोनायट्राइल ब्युटाडाईन स्टिरीनचा वापर करतो. Then next one, ABS and PP. ABS म्हणजे ॲक्रेलोनायट्राइल ब्युटाडाईन स्टिरीन आणि PP म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस, PP. That can be chromium plated when used in radiator, grills and in similar components. म्हणजे काही कॉम्पोनंट वरती जेव्हा आपण याचा वापर करतो तेव्हा बघा ABS आणि PP जे आहेत क्रोमियम प्लेटेड आहेत. म्हणजे जेव्हा त्याला आपण रेडिएटर ग्रिल्स मध्ये वापरतो ना तेव्हा ह्या ABS आणि PP वरती आपण क्रोमियम प्लेटिंग करतो. क्रोमियम प्लेटिंग म्हणजे क्रोमियमचा थर देतो. हा थर दिल्यामुळे काय होतं, हा थर दिल्यामुळं ज्या काही डॅमेज होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते कमी होतात. देन नेक्स्ट, क्रोम in favor of more sober is used so that now everything from the car bumpers to hi-fi and TV cabinet and cameras are black. म्हणजे काय याचा अर्थ सिंपल लक्षात घ्या, ॲक्रेलोनायट्राइल ब्युटाडाईन स्टिरीनचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करतो. म्हणजे कुठं कुठं करतो, म्हणजे कार बंपर्स बनवण्यासाठी करतो, त्यानंतर TV कॅबिनेट्स बनवण्यासाठी करतो, देन कॅमेराचे जे काही फ्रेम्स आहेत त्या फ्रेम्स बनवण्यासाठी पण या ABS चा आपण वापर करतो. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दॅट. अँड नाउ लास्ट पॉइंट इज कार्बन ब्लॅक इज मच चीपर दॅन इन्क्रीजिंगली एक्सपेन्सिव्ह क्रोमियम. कार्बन ब्लॅक जो आहे हा स्वस्त आहे. कशापेक्षा स्वस्त आहे, क्रोमियम पेक्षा स्वस्त आहे. मग त्या ठिकाणी पण आपण ABS चा वापर करू शकतो. सो दीज आर द मेन ऍप्लिकेशन्स ऑफ आवर ॲक्रेलोनायट्राइल ब्युटाडाईन स्टिरीन. ओके, सो कीप दिस ऑल पॉइंट्स इन युअर माइंड व्हेरी क्लिअरली. आता या थर्मोप्लास्टिक्स मधले हे 4 पॉइंट आहेत, ॲक्रेलोनायट्राइल ब्युटाडाईन स्टिरीन, ॲक्रेलिक्स, नायलॉन आणि विनिल्स. त्यातला पहिला ॲक्रेलोनायट्राइल झाला आपला. आता सेकंड पॉइंट आहे तो म्हणजे ॲक्रेलिक्स. ॲक्रेलिक्स मध्ये काय काय सांगणार आपण बघा. दिस पर्टिक्युलर ॲक्रेलिक्स, या ॲक्रेलिक्सचं बद्दल आपण डिस्कस करू. सी दिस वन ॲक्रेलिक्स, हा पण एक थर्मोप्लास्टिक आहे. हा थर्मोप्लास्टिक आहे. तर याच्यामध्ये आपण डिस्कस करूया की या ॲक्रेलिक्सला म्हणजे ॲक्रेलिक्समध्ये काय काय आहे काय नाही याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. पहिलं बेसिक पॉईंट्स बघू आणि नंतर मग ॲप्लिकेशन आणि प्रॉपर्टीज बघूया. पाहिजे ॲक्रेलिक्स, दिस ॲक्रेलिक्स मटेरियल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ PMMA. PMMA, what is the long form of this? See, polymethyl methyl acrylate. Okay, polymethyl methyl acrylate, this is the name of the acrylics. म्हणजे acrylicsला तुम्ही PMMA असं पण म्हणतो किंवा पॉलिमिथिल मिथिल ॲक्रिलेट असं पण म्हणतो, राईट. ऍक्च्युली पॉलिमिथिल मिथिल ॲक्रिलेट आणि PMMA बोथ आर सेम, दोघांचा अर्थ एकच आहे. ऍक्च्युली कसं आहे, फक्त शॉर्टकट मध्ये वापरले आणि हे फुल फॉर्म मध्ये आहे. आता याच्याबद्दल बघा काय काय म्हटलं होतं. याच्यावरती एक क्वेश्चन मागच्या वेळेस विचारला गेला होता, सांगतो मी तुम्हाला, पहिले एक्सप्लेन करतो मग सांगतो. सी, these are polymers of methyl acrylate having a trade name as Perspex. Yes, हा महत्वाचा पॉइंट आहे. This particular acrylics or polymethyl methyl acrylate also called as a Perspex. हा त्याचा ट्रेड नेम आहे. ट्रेड नेम म्हणजे काय, मार्केटमध्ये जे नाव वापरलं जातं त्याला ट्रेड नेम म्हणतो आपण. ओके, जे मार्केटमध्ये वापरलेलं नाव असतं त्याला ट्रेड नेम असं म्हटलं जातं. म्हणजे कसं, तर आपल्याला मार्केटमध्ये ॲक्रेलिक्स मटेरियल विकत घ्यायचं असेल तर मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण ॲक्रेलिक्स पाहिजे असं नाही म्हणू शकत, आपण तिथे त्यांना पर्स्पेक्स असं म्हणतो. वी वॉन्ट पर्स्पेक्स. सो दिस पर्टिक्युलर पर्स्पेक्स इज नथिंग बट अ ट्रेड नेम
सो कीप इन माइंड. नेक्स्ट वन, PMMA इज मॅन्युफॅक्चर्ड बाय ॲडिशन पॉलिमरायझेशन. येस, हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे की ॲक्रिलिक्स जो आहे हा कोणत्या पॉलिमरायझेशन पद्धतीने तयार होतो, हा ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये तयार होत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉलिमरायझेशनच्या दोन मेथड्स आहेत. एक आहे ती म्हणजे ॲडिशन पॉलिमरायझेशन आणि दुसरी आहे ती कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, राईट. तर त्यापैकी ॲक्रिलिक्स जो आहे हा ॲडिशन पॉलिमरायझेशन या प्रोसेसमुळे तयार होतो, राईट. इट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय द ॲडिशन पॉलिमरायझेशन, राईट. त्यामध्ये ॲडिशन म्हणजे काय, मिक्सिंग, दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंटचं मिक्सिंग. तर ऑब्विसली इथं पॉलिमिथिल मिथिल ॲक्रिलेट नावातच आहे, म्हणजे या ठिकाणी मिथिल आणि मिथिल ॲक्रिलेट इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड कॅटलिस्ट इट इज युज्ड. म्हणजे काय, याच्यामध्ये ॲडिशन होणार आहे दोघांचं. कोणाचं, पहिला म्हणजे मिथिल मिथिल ॲक्रिलेट आणि दुसरा म्हणजे हा परऑक्साईड क्रिस्टल्स, ह्या दोघांचं काय होणार आहे, मिक्सअप होणार आहे. म्हणजे मिथिल मिथिल ॲक्रिलेट दोन्ही पण मिक्सअप होणार आहेत. इट कॅन बी कास्टेड ऑर एक्सट्रुडेड इझिली ॲज वेल ॲज इंजेक्शन मोल्डेड. म्हणजे याच्यावरती तुम्ही कास्टिंग प्रोसेस करू शकता. कास्टिंग प्रोसेस म्हणजे काय, यू कॅन हीट इट, याला आपण गरम करणार, वितळवणार, एखाद्या साच्यामध्ये ओतणार, साच्याला थंड करणार, मग त्या साच्यामध्ये त्या मटेरियलला त्याचा आकार मिळतो, त्याला बाहेर काढायचं, झाला तो पार्ट तयार. म्हणजे दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ कास्टिंग प्रोसेस. सो सिम्पल इट इज. हे ॲक्रिलिक्स बद्दल आपण सांगितलं. आणखीन या ॲक्रिलिक्स बद्दल सांगायचं झालं तर आणखीन एक पॉईंट लक्षात ठेवा, दिस ॲक्रिलिक्स इज अ ट्रान्सपरंट मटेरियल. हा ट्रान्सपरंट आहे, म्हणजे आरपार दिसतं, म्हणून आपण याचा वापर जो आहे बऱ्याच ठिकाणी करतो. हे बेसिक गोष्टी झाल्या. आता याच्यानंतर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि ऍप्लिकेशन्स आहेत. त्याच्या प्रॉपर्टी आणि ऍप्लिकेशन पण आपण लगेच पाहूया. तर पहा, समोर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतात, त्याचे ऍप्लिकेशन पण आहेत खाली. वन बाय वन आपण डिस्कस करूया. नाव सी, फर्स्ट पॉइंट, कीप इन माइंड दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ॲक्रिलिक्स और PMMA, पॉलिमिथिल मिथिल ॲक्रिलेट. काय याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत पहा. पहिली प्रॉपर्टी आहे, इट इज हार्ड, रिजिड, ट्रान्सपरंट अँड इट पजेस हाय इम्पॅक्ट स्ट्रेंथ. कसं आहे हा, इट इज हार्ड, हा हार्ड आहे. देन ऑल्सो इट इज रिजिड अँड ट्रान्सपरंट, हा हार्ड आहे, रिजिड आहे आणि ट्रान्सपरंट सुद्धा आहे. इट पजेस हाय इम्पॅक्ट स्ट्रेंथ, हा हार्ड आहे, रिजिड आहे, ट्रान्सपरंट आहे. हार्ड म्हणजे मजबूत आहे, रिजिड म्हणजे एकदम स्थिर आहे, ट्रान्सपरंट म्हणजे आरपार दिसतं, राईट. म्हणजे आपण याला ॲज अ मिरर म्हणून सुद्धा वापरू शकतो, काच है ना, तर त्यासाठी आपण वापरू शकतो याला. इट पजेस हाय इम्पॅक्ट स्ट्रेंथ, इम्पॅक्ट स्ट्रेंथ पण चांगली आहे, म्हणजे जर आदळलं याच्यावर काही तर हे फुटणार नाही, त्याला म्हणून आपण याचा वापर करतो. आता एवढ्या सगळ्या याच्यामध्ये गोष्टी असल्यामुळं बाय डिफॉल्ट आजकाल आपण विंडस्क्रीन म्हणून पण याचा ऑटोमोबाईलमध्ये वापर करतो. म्हणजे जशा 4 व्हीलर गाड्या आहेत आपल्या, तर त्या गाड्यांचं जे काही समोरचा जो हे असतो, मिरर असतो किंवा काच असतो, तर तो काच कशासाठी लावलेला असतो, आपल्या एक तर पुढचं दिसावं आणि पुढून येणारी जी हवा आहे ती आपल्याला लागू नये म्हणून तो ती विंडस्क्रीन आपण वापरतो किंवा ती काच आपण वापरतो. त्या काचेच्या ऐवजी आता आपण हे ॲक्रिलिक्स मटेरियल पण तिथं वापरू शकतो. का, बिकॉज इट इज ट्रान्सपरंट. हे ट्रान्सपरंट आहे ना, मग आपण तिथं वापरू शकतो. प्लस हा इम्पॅक्ट स्ट्रेंथ पण याची जास्त आहे, म्हणजे जर कोणी त्याच्यावर दगड मारला तर तो पार्ट तुटणार नाही किंवा फुटणार नाही, कारण की त्याच्यामध्ये इम्पॅक्ट स्ट्रेंथ जास्ती आहे. देन नेक्स्ट वन, इट इज अटॅक्ड बाय द ॲसिटोन, पेट्रोल एक्सेट्रा. मीन्स वॉट, या ॲक्रिलिक्स मटेरियलवरती आपण ॲसिटोन किंवा पेट्रोल हे लिक्विड टाकले तरी सुद्धा त्याचं काहीही होत नाही. वी कॅन अटॅक इट ऑन. आपण याच्यावरती ॲसिटोन पेट्रोल टाकू शकतो, हे टाकलं तरी याला काही अडचण येत नाही. देन नेक्स्ट वन, इट इज ट्रान्सपरंट विथ एक्सलंट क्लॅरिटी अँड हाय इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे काय अर्थ, इट इज ट्रान्सपरंट विथ एक्सलंट क्लॅरिटी, याची क्लॅरिटी खूप जबरदस्त आहे, चांगली आहे. क्लॅरिटी म्हणजे आरपार व्यवस्थित दिसतं, राईट. अँड हाय इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, समोरून, रिफ्रॅक्शनचा अर्थ असा सिंपल घ्या, ते म्हणजे समजा समोरून येणारी जी काही रेज असतील, सूर्यकिरण असतील, तर 100% रेज जर आरपार गेले तर आपण म्हणतो 100% रिफ्रॅक्शन आहे. म्हणजे रिफ्रॅक्शन इंडेक्स हा 1 आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, राईट. लक्षात ठेवा हे पॉईंट. म्हणजे 100% किरण आरपार ट्रान्सफर होतात, रिफ्रॅक्ट होतात, तर
कशामधनं? या आपल्या ॲक्रिलिक्समध्ये. देन नेक्स्ट वन, इट इज हाय इन वेट अँड टफ बट इझिली स्क्रॅच्ड. म्हणजे काय? इट इज लाईट, सॉरी हाय म्हटलं मी, लाईट आहे, लाईट इन वेट, हे वजनानं एकदम हलकं आहे. ॲक्रिलिक्स आर व्हेरी लाईट इन वेट अँड व्हेरी टफ बट इझिली स्क्रॅच्ड. हे मजबूत पण आहेत, पण याच्यावरती स्क्रॅचिंग पण सहज होऊन जाते. इट इज इझिली स्क्रॅच्ड. इट हॅज लो ॲब्रेशन रेजिस्टन्स अँड लो सॉफ्टनिंग टेम्परेचर. म्हणजे याचा अर्थ काय बघा, इट हॅज लो ॲब्रेशन रेजिस्टन्स. ॲब्रेशन रेजिस्टन्स कमी आहे, कमी झीज होते याची. देन लो सॉफ्टनिंग टेम्परेचर. लो सॉफ्टनिंग टेम्परेचर म्हणजे काय? सपोज इफ यू वॉन्ट टू मेल्ट और रिमोल्ड द ॲक्रिलिक्स, यू कॅन डू इट विथ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ टेम्परेचर. म्हणजे कमी टेम्परेचर दिलं तरी पण त्याचं साईज शेप बदलायला सुरुवात होते. त्याला आपण लो सॉफ्टनिंग म्हणतो, लो सॉफ्टनिंग टेम्परेचर म्हणतो. म्हणजे आपण त्या ॲक्रिलिक्सला जर सॉफ्ट करायचं असेल तर कमी टेम्परेचर दिलं तरी पण ते त्याचे साईज शेप बदलतं लगेच. अँड लास्ट प्रॉपर्टी ऑफ ॲक्रिलिक इज इट इज गुड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. हे चांगलं इन्सुलेटर आहे. कसं? इलेक्ट्रिकल इन्सुलेटर म्हणजे काय? थ्रू द ॲक्रिलिक्स मटेरियल करंट विल नॉट पास. करंट पास होणार नाही किंवा करंट ट्रॅव्हल होणार नाही. सो दीज आर द मेन प्रॉपर्टीज ऑफ आवर ॲक्रिलिक्स. ह्या सगळ्या ॲक्रिलिक्सच्या प्रॉपर्टी आहेत. त्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. म्हणजे तो ट्रान्सपरंट आहे, इम्पॅक्ट स्ट्रेंथ चांगली आहे, रिजिड आहे, ट्रान्सपरंट आहे, हार्ड आहे. नंतर ॲसिटोन आणि पेट्रोल त्याच्यावरती पडलं तरी त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. तो ट्रान्सपरंट पण आहे. नंतर वजनानं हलका आहे, टफ आहे, ॲब्रेशन रेजिस्टंट प्रॉपर्टी चांगली आहे आणि लो सॉफ्टनिंग टेम्परेचर आहे आणि गुड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. सो दीज आर द मेन प्रॉपर्टीज ऑफ आवर ॲक्रिलिक्स. नाव नेक्स्ट पॉईंट इज सॅनिटरी वेअर. आता यूज ॲप्लिकेशन बघायचे, याचा वापर कुठं करायचा. पहिला म्हणजे सॅनिटरी वेअर. सॅनिटरी वेअरचा अर्थ घ्यायचा आपल्याला स्वच्छता गृहामध्ये किंवा स्वच्छता करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्यासाठी. म्हणजे तुमचं नॅपकिन्स असतील किंवा आणखी काही पॅड्स असतील ते बनवण्यासाठी आपण या सॅनिटरी वेअर्सचा वापर करतो. त्यानंतर फायबर ऑप्टिक्स आहे. फायबर ऑप्टिक्समध्ये याचा वापर केला जातो. फायबर ऑप्टिक्स मीन्स इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्पेक्ट्स और लेन्सेस. चष्मा किंवा लेन्स बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. ॲक्रिलिक्सचे चष्मे किंवा ॲक्रिलिक्सचे लेन्स आपण बनवतो. का? कारण ते ट्रान्सपरंट आहेत म्हणून. देन कॉन्टॅक्ट लेन्सेस असतील, म्हणजे फायबर ऑप्टिक्स म्हणजे चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्स हे वेगळे लेन्स. देन सिंक बाथ. बाथरूम मध्ये जे काही बाथ टब्स असतात ते टब्स जनरली काही प्लास्टिकचे असतात. आता पूर्वी काही लोक त्याचे सिरॅमिक्सचे बनवायचे. आजकाल प्लास्टिकचे पण वस्तू आपल्याला बघायला मिळतात आणि दे आर ट्रान्सपरंट. सो वी यूज इट ऑल्सो. हे स्ट्रॉंग पण आहे, हार्ड आहे, रिजिड आहे, म्हणून आपण याचा वापर त्या ठिकाणी करतो. देन नेक्स्ट पॉईंट, रूफ लाईट्स आर अँड डोम्स. रूफ लाईट अँड डोम्स. रूफ लाईट अँड डोम्स म्हणजे रूफ म्हणजे छताला ज्या लाईट्स असतात त्या लाईट्स किंवा डोम्स हे जे आहेत हे आपण या ॲक्रिलिकचे बनवतो. देन नेक्स्ट वन इज अ डिस्प्ले साईन्स. डिस्प्लेचे जे साईन आहेत ते डिस्प्ले साईन सुद्धा आपण ॲक्रिलिक मटेरियलचे बनवतो. डिस्प्ले साईन म्हणजे कुठले? आपल्याला डायरेक्शन देणारे साईन असतात ना, की लेफ्टला जे डायरेक्शन देणारे किंवा एखादं गावाचं नाव टाकलं ते गाव कुणीकडे, तर मेन रोडपासून लेफ्ट साईडला, तर लेफ्ट साईडला डायरेक्शन दाखवणारी पाटी असते, त्या पाटीवरती लिहिलेलं असतं. पण ते ॲक्रिलिक मटेरियलचं असतं, जेणेकरून की त्याच्यावरती एखाद्या चमकणाऱ्या पेंटनं लिहिलं तर ते लगेच दिसतं. डिस्प्ले साईन्स असतात काही. म्हणजे काय असतं की स्पीड कमी करणारे बोर्ड असतात रोडवरती लावलेले. जवळ शाळा असेल तर स्पीड कमी करा, किंवा जवळ एखादा स्क्वेअर असेल, चौक आला असेल तर स्पीड कमी कराचे बोर्ड लावलेले असतात. किंवा रहदारी जास्त असेल तर त्या ठिकाणी गो स्लोचे काही बोर्ड असतात. तर ते सगळे डिस्प्ले जे आहेत हे सगळे ॲक्रिलिक मटेरियलचे आहेत. देन नेक्स्ट वन, हॉस्पिटल इक्विपमेंट. हॉस्पिटलमध्ये जे काही इक्विपमेंट वस्तू आपण वापरतो त्या सुद्धा काही ॲक्रिलिक्सच्या आहेत. आता हॉस्पिटलमध्ये कुठल्या वस्तू, जसं की तुम्ही पाहिलं असेल की इन द हॉस्पिटल्स यू नो द सिरिंज, म्हणजे आपलं जे इंजेक्शन आहे किंवा सलाईन आहे, तर त्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या ॲक्रिलिक मटेरियलच्या आपण वापरतो. ट्रान्सपरंट आहे ना, ट्रान्सपरंट असल्यामुळं इंजेक्शनमध्ये काही लिक्विड आहे का नाही हे तुम्हाला दिसतं, किंवा सलाईनमध्ये पण सलाईन शिल्लक आहे का नाही हे बघण्यासाठी आपण याचा वापर करतो. म्हणून या ट्रान्सपरंट असल्यामुळे त्या हॉस्पिटल इक्विपमेंटमध्ये हे हॉस्पिटल इक्विपमेंट म्हणून या ॲक्रिलिकचा वापर केला जातो. लास्ट वन, एअरक्राफ्ट अँड लाईट फिक्चर्स. एअरक्राफ्ट
एअरक्राफ्ट म्हणजे विमान, विमानाचे जे काही लाईट फिक्चर्स आहेत ते बनवण्यासाठी पण याचा वापर केला जातो. सो दिस इज ऑल अबाउट, बघा हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत काही, देन हे काही ॲप्लिकेशन्स आहेत. ऑल दिस इज ऑल अबाउट द ॲक्रेलिक मटेरियल्स. सो आफ्टर कम्प्लिटिंग ॲक्रेलिक्स, आता हे सगळं ॲक्रेलिक्स बद्दल झालं. आता ॲक्रेलिक्सच्या नंतर तिसरं जे मटेरियल आहे थर्मोप्लास्टिकचं, किंवा थर्मोप्लास्टिकचं आणखीन एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे नायलॉन्स. ह्या नायलॉन्स काय आहे, त्याचा वापर कुठं केला जातो, कशाचं बनलंय वगैरे वगैरे, आपण याचं स्टार्ट करू, बघू. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, दिस नायलॉन्स आर ऑफ, दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल, इट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ थर्मोप्लास्टिक. हे सुद्धा थर्मोप्लास्टिकचं एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा, हे पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यात काय काय पहा, नायलॉन्स दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॉलिस्टर्स. याला पॉलिस्टर असं पण म्हणतो आपण. जनरली पॉलिस्टरचे काही कपडे आपल्याकडे असतात, म्हणजेच काय नायलॉनचे कपडे आहेत ते, राईट. दिस पॉलिस्टर्स और नायलॉन्स ऑल्सो कॉल्ड ॲज पॉलीअमाइड्स. याला पॉलीअमाइड असं पण म्हटलं जातं. ओके, देन सी द जनरल नेम ऑफ द लिनियर पॉलीअमाइड इज नायलॉन. म्हणजे याचा जनरल नाव काय पॉलीअमाइडचं, तर नायलॉन आहे. हे आपल्याला माहिती आहे, हे जनरली आपण मोस्टली यूज करतो ना. जनरली आपण जर दुकानात गेलो तर नायलॉन्सचं एखादं बंडल किंवा नायलॉनची एखादी दोरी द्या म्हणतो आपण, पॉलीअमाइडची दोरी द्या असं म्हणत नाही. म्हणून मोस्टली वापरात येणारा शब्द कुठला आहे, नायलॉन्स आहे. देन सी इट इज प्रोड्युस्ड बाय द